नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आज नवीन टॉपिक इयत्ता 10वी याचा पाहणार आहोत. यामध्ये इंग्लिश टू इंग्लिश असेल, मराठीमध्ये असेल किंवा हिंदीमध्ये, त्याचं चांगलं स्पष्टीकरण होईल. जास्त वेळ घेणार नाही, आपण लगेच टॉपिकला सुरुवात करू. तर आज आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ द ॲटम. स्ट्रक्चर ऑफ द ॲटममध्ये आपल्याला हे पाहिजे की त्यामध्ये असणारे घटक, त्याची पूर्ण माहिती, त्यावर असणारा पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज, हे सर्व आपण त्यामध्ये पाहणार आहोत. तर पहा, त्यामध्ये मॉड्यूल नंबर 1 आहे इंट्रोडक्शन अँड ॲक्टिव्हिटी. सी, वी हॅव लर्न दॅट ॲटम्स अँड मॉलिक्युल्स आर द फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक ऑफ मॅटर. आपण हे पाहिलं की हे फंडामेंटल बिल्डिंग ब्लॉक्स आहेत मॅटरचे. मॅटर म्हणजे पदार्थ, मग त्यामध्ये मॅटरमध्ये कुठलाही पदार्थ येऊ शकतो. जसं की आपण त्याला सॉलिड, लिक्विड, गॅस, स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणताही त्यामध्ये येतो, त्याला आपण मॅटर म्हणतो. तर यामध्ये पहा, आधी इथं गोल्ड आहे, गोल्ड फॉईल आहे, म्हणजे गोल्ड फॉईल म्हणजे आपण सोन्याचा केलेला पत्रा, आणि ॲटम्स ऑफ गोल्ड. आता ॲटम्स ऑफ गोल्ड असे दिसतात. आता हे गोल्ड आहे, आपल्याला आपण त्यामध्ये 22 कॅरेट पाहता किंवा 22-24 कॅरेट असं म्हणतो. व्हॉट मेक्स द ॲटम ऑफ वन एलिमेंट डिफरंट फ्रॉम द ॲटम ऑफ अनदर एलिमेंट. आता काय कोणती गोष्ट आहे की जे सोन्याच्या एका ॲटमला इतर याच्यापासून वेगळं करतात, त्याचं कारण आहे आपण पाहणार आहोत. आर ॲटम्स रिअली इंडिव्हिज्युअल, म्हणजे काय ॲटम जे आहे ते खरंच म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे का? त्याला आपण दोन भागात डिवाईड करू शकत नाही. ॲटम म्हणजे हा डोळ्यांना न दिसणारा भाग आहे. त्यामध्ये वी शॅल फाइंड आउट द आन्सर्स टू दीज क्वेश्चन्स इन द चॅप्टर. सी ॲक्टिव्हिटी नंबर 1. व्हॉट इज ॲक्टिव्हिटी? लुक एट दिस. comb dry hair. Does the comb then attract some small particles of paper? बघा, ज्यावेळेस आपण केस विंचरल्यानंतर आपण जर केसावर कंगवा घासला तर त्याच्याकडे छोटे छोटे जे काही तुकडे आहेत कागदाचे ते अट्रॅक्ट होतात. तर पहा, हे तुम्ही ट्राय केलं असेल. तर असं आपण पीसेस घेतले, केसावर हे केलं, जास्त विंचरलं तर लगेच आपल्याला होतं. रबर ग्लास, आता हे दुसरा नियम आहे. आपण एक काचेची नळी घेतली, ते रॉड घेतला, तो आपण कापडावर घासला आणि नंतर पुन्हा जर आपण त्याच्यावर बलून जर आपण बाजूला असेल तर बलून त्याला काय होतो, ॲट्रॅक्ट करतो, त्याला चिटकतो. सांगायचा उद्देश म्हणजे काय, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. इथं काय घडलं. आता ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर फ्रॉम दीज ॲक्टिव्हिटीज कॅन वी कंक्लूड दॅट ऑन रबिंग two objects together they become electrically charged. We know that an electricity charged object can attract an uncharged object. म्हणजे अनचार्ज ऑब्जेक्ट करून ते अट्रॅक्ट होते. ज्याच्यावर चार्ज असतो त्याच्याकडे ते अट्रॅक्ट होते. आता बलून हे अनचार्ज आहे आणि चार्ज कोणाकडे आहे, त्या रॉडकडे आहे, म्हणून ते रॉडकडे गेले, जे ग्लास रॉड आहे. वेअर डज दिस चार्ज कम फ्रॉम? हा कुठून येतो? विदिन द ॲटम्स प्रेझेंट इन द कॉम अँड ग्लास रॉड. मग हे कुठून येतो? ज्याच्याकडे ती अट्रॅक्ट झाली त्यामध्ये असणाऱ्या ॲटममधून. मग ह्या ॲटममधून काय येतो? दिस सिम्पल एक्सपेरिमेंट टेल अस दॅट सम चार्ज पार्टिकल्स आर प्रेझेंट इन द ॲटम्स ऑफ मॅटर. म्हणजे मॅटरच्या कोणत्याही ॲटममध्ये काही चार्ज पार्टिकल आहेत हे आपल्याला इथं समजतं. सो द ॲटम इज डिव्हिजिबल. त्यामुळं आपण असं समजू की द ॲटम इज डिव्हिजिबल. ॲटम हा डिव्हिजिबल आहे. तर कसा? पहा, आता हे झालं इंट्रोडक्शन. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन अँड थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. मेनी सायंटिस्ट कंट्रीब्युटेड. बघा, आता मेनी सायंटिस्ट कंट्रीब्युटेड इन रिव्हिलिंग इन द प्रेझेन्स ऑफ चार्ज पार्टिकल्स इन एन ॲटम. आता यामध्ये पहा, भरपूर शास्त्रज्ञ असे, त्या शास्त्रज्ञांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. यासाठी कंट्रीब्यूट म्हणजे त्यांचं योगदान दिलेलं आहे. कशासाठी? ही जी काही रिव्हिलिंग ते चार्ज पार्टिकल आहेत ना, याची माहिती करून घेण्यासाठी. डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल. इट वॉज नोन बाय 1900 that the atom was not a simple individual particle but contain at least one subatomic particle. आता पहा, हे होते जे थॉम्सन. यांचा जन्म झाला 1856 आणि 1940 त्यांचा मृत्यू आहे. बघा, अ ब्रिटिश फिजिसिस्ट वॉज बॉर्न इन सेथम हिल ऑफ सुबर्ब मँचेस्टर ऑन 18 डिसेंबर 1856. इथं त्यांचा जन्म झाला. आता इथं त्यांनी काही
माहिती आहे त्यांना नोबेल प्राईज पण मिळालं फिजिक्स या विषयामध्ये. आणि त्यांना डिस्कवरी केली. कशाची डिस्कवरी केली? तर इथं पाहताय तुम्ही, डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन त्यांनी केली. आता पहा, ही डायरेक्टेड द कॉन्डिश लॅबोरेटरी ॲट कॅम्ब्रिज फॉर 35 years अँड सेवन ऑफ हिज रिसर्च असिस्टंट्स. बघा, सबस्क्युएटली ओन नोबेल प्राइजेस, आणि त्यानं एकामागून एक असे नोबेल प्राइजेस जिंकले. आता पहा, थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. आता थॉम्सननं त्याचं ॲटॉमिक मॉडेल कसं तयार केलं होतं. आता इथे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं. इथे ॲनोड आहे आणि एका बाजूला काय, कॅथोड. आता पहा, थॉम्सन पास इलेक्ट्रिसिटी ॲट हाय व्होल्टेज थ्रू अ गॅस ॲट व्हेरी लो प्रेशर टेकन इन डिस्चार्ज ट्यूब. एक डिस्चार्ज ट्यूबमधून त्यानं ते पास करण्याचं, इलेक्ट्रिसिटी पास करण्याचं हे केलं, त्यानं पास केला. स्ट्रीम्स ऑफ मिनिट पार्टिकल्स वेर गिवन आउट बाय द कॅथोड. त्याच्यातून काय बाहेर निघलं? स्ट्रीम्स ऑफ मिनिट पार्टिकल, म्हणजे काय छोटे छोटे पार्टिकलचे स्ट्रीम्स आहे ते त्याच्यातून बाहेर पडू लागले आणि त्याच्यातून ते बाहेर दिलं गेलं. मग त्याला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह इलेक्ट्रोड. आता पहा, these streams particles are called cathode rays, आणि त्यालाच त्यांनी काय म्हटलं? कॅथोड, बिकॉज दे केम फ्रॉम द कॅथोड. आता कॅथोड रेज काय म्हटलं? कारण ते कॅथोडपासून मिळाले म्हणून त्यांना कॅथोड रेज म्हटलं. कॅथोड रेज कन्सिस्ट ऑफ स्मॉल निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॉल इलेक्ट्रॉन. आता इथं काय झालं पहा, इलेक्ट्रॉन कशाला म्हणतो? कॅथोड रेज कन्सिस्ट ऑफ स्मॉल निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल इलेक्ट्रॉन. म्हणजे त्या कॅथोड रेजचा जो काही त्यामध्ये असणारा जो काही चार्ज आहे तो निगेटिव्ह निघाला. मग त्या रेजलाच काय कन्सिस्ट केलं? Small negatively charged particles called electrons. Since all gases from cathode rays, it was included that all atoms contain negatively charged particles called electron. आता ही इलेक्ट्रॉनची व्याख्या आहे. मग तुम्ही इथे इलेक्ट्रॉनची व्याख्या लिहू शकता. इथून अशी इलेक्ट्रॉनची व्याख्या आहे. ठीक आहे, अशी इलेक्ट्रॉनची व्याख्या होते. याला आपण इलेक्ट्रॉनची व्याख्या म्हणू. ठीक आहे की नाही? हे कॅथोड रेजच्या बाबतीत हे सांगितलेलं आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला? ठीक आहे, चला आपण आता पुढचा भाग पाहू. मॉड्यूल नंबर 3, कॅनल रेज, प्रोटॉन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. आता यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. पहा, व्हॉट इज दिस? दिस इज अ फ्रूट, टाईप ऑफ फ्रूट. सी, थॉम्सन फ्रूट म्हणजे याला आपण एक लाडूचा म्हणू किंवा कशाचा? प्रोपोज द मॉडेल ऑफ an atom to be a similar to that of Christmas pudding. See, atom to be a similar to that of Christmas pudding. The electrons in a sphere of positive charge were like currents, dry fruits in a spherical Christmas pudding. आता इथं याच्यामध्ये काय दाखवलं? इलेक्ट्रॉन्सचे दाखवले की त्यामधले असणारे जे बिया होते किंवा त्यामध्ये प्रपोज द मॉडेल ऑफ टू बी सिमिलर दॅट ऑफ क्रिसमस पुडिंग, किंवा आपण याला असे म्हणू शकतो, आपण बुंदीचा लाडू जे करतो ना, लाडू बुंदीचा, त्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे जरी आपण मध्ये हे घातले किंवा मनुके घातले, तर डाळीच्या लाडूमध्ये मनुके घातले तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला असे इलेक्ट्रॉन दाखवता येतात. आता झालं असं, द इलेक्ट्रॉन्स इन प्रेशर, इथं पहा, द इलेक्ट्रॉन्स in pair of positive charge were like currents of dry fruits in a spherical Christmas pudding. आता यावरून आपल्याला हे समजलं. पहा, त्यानंतर तिसरा पॉईंट आहे, while the electrons are stuffed in the positively charged pair like the seeds in the watermelon. म्हणजे आपल्या टरबुजामध्ये जसे काही पॉझिटिव्हली चार्ज बाजूला, निगेटिव्हली चार्ज जे आहे त्या बियांना दर्शवलं, सेम चार्ज त्यांनी इथं केलं. तर इथं आपल्याला त्याचं उदाहरण जे थॉम्सनच दिलेलं आहे हे लक्षात येतं. तर पहा, अशा पद्धतीने थॉम्सन प्रपोज दॅट. थॉम्सननं काय प्रपोज केलं? तर महत्त्वाचे काही मुद्दे आहेत. पहा, पहिला मुद्दा इथं तुम्ही नोट करू शकता, ॲन ॲटम कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज स्पेअर अँड द इलेक्ट्रॉन आर इम्बेडेड इन इट. आणि ते पॉझिटिव्हली चार्ज ॲटम आणि त्यामध्ये ते रुजलेले आहेत किंवा त्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत. तर त्यासाठी त्याने उदाहरण दिलं होतं आपल्याला, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे बाकीचा उरलेला भाग टरबुजाचा, म्हणजे त्याला वॉटरमेलन म्हणून, निगेटिव्ह चार्ज म्हणजे आतमध्ये असणारे बिया. ठीक आहे, तर त्यांनी जे आतमध्ये असणाऱ्या ज्या काळ्या कलरच्या रंगाच्या बिया आहेत, या बियांना त्यांनी काय संबोधलं? या बियांना काय संबोधलं त्यांनी? या बियांना काय संबोधलं?
निगेटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन म्हटलं गेलेलं आहे. समजतंय? तर पहा पुढे हे इलेक्ट्रॉन येतं आणि त्याच्या पुढे काय आहे, द निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्जेस आर इक्वल इन मॅग्निट्यूड सो द ॲटम ॲज अ होल इज इलेक्ट्रिकली. म्हणजे आता इलेक्ट्रिकली कशी झाले ते एकदम, द निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह चार्ज आर इक्वल इन मॅग्निट्यूड सो द ॲटम ॲज अ होल इज इलेक्ट्रिकली. पण तो ॲटम पूर्ण कसा झाला, इलेक्ट्रिकल झाला. आता कशा पद्धतीने, इलेक्ट्रिकली न्यूट्रल झाला. नो चार्ज म्हणजेच त्याच्यावर कसला चार्ज उरत नाही. तर आपल्याला पुढे पाहायचं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अन इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, तर पहा त्यांना काढलेले. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन, द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज अबाउट 1/1840 ऑफ द मास ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे हायड्रोजन ॲटमच्या बाबतीत त्याची कम्पॅरिझन केलं. द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज स्मॉल दॅट इट इज कन्सिडर्ड टू बी निग्लिजिबल. त्याचं म्हणजे इतकं छोटं आहे ना, इतकं छोटं की ते आपण निग्लिजिबल नाही असं आपण त्याला पकडायचं असं कन्सिडर केलं. म्हणून यामध्ये म्हणजे किती ॲटमचा हायड्रोजन असू शकतो हे कन्सिडर केलेलं आहे. त्यावर मग हायड्रोजनच्या याच्यावरूनच आपल्याला लक्षात आलेलं आहे, जे हायड्रोजन आहे हायड्रोजनवरूनच आपल्याला लक्षात आलेलं आहे की इतर जे काही इलेमेंट्स आहेत ह्या इलेमेंटचं जे काही मास आहे ते ठरवलं गेलेलं आहे. द ॲब्सोल्यूट चार्ज, आता इथं पहा आपल्याला सांगितलेलं आहे द ॲब्सोल्यूट चार्ज ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1.6 × 10⁻⁹ कुलम. आता हे कुलम हे काय आहे, एकक आहे. हे काय मोजण्याचे एकक आहे, लक्षात ठेवा. ऑफ निगेटिव्ह चार्ज, रिलेटिव्ह चार्ज ऑफ एन इलेक्ट्रॉन -1. आता हे अशा पद्धतीने आहे. तर आपला हा इथपर्यंत टॉपिक झालेला आहे. आपण याच्यामध्ये कॅरेक्टर्स पाहिले. अजून काय पाहिलं आपण याच्यामध्ये, आता हे तुम्हाला दिसतंय. यामध्ये आपण काय पाहिलं, थॉम्सन प्रपोज दॅट, त्यानं काय प्रपोज केलं ते पाहिलं. याच्याविषयी पूर्ण माहिती आपण पाहिली. त्यानंतर आपण काय पाहिलं, यामध्ये थॉम्सनच्या काही गोष्टी पाहिल्या. हे प्रपोज त्यांनी थिअरी कशी केली हे पाहिलं. तर पुढचा भाग पाहण्यासाठी निश्चित मॉड्यूल 4साठी आपण तयार राहायचं. तर हे सुद्धा तुम्ही असे याचे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, तुमच्याकडे याची माहिती जतन करून ठेवू शकता आणि याचा अभ्यास करू शकता चांगल्या पद्धतीने. चला, तर तुम्हाला हे समजलंच असेल, चांगल्या पद्धतीनं कळलं असेल, तर आपण आता याच्या पुढचा जो भाग आहे त्याच्यासाठी मी निश्चितच अजून एकदा आपल्यासमोर येणार आहे. त्यासाठी तुम्ही लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि याला शेअर करायचं. शेअर केल्याच्या नंतर आपण पुढचा हा टॉपिक पाहणार आहोत. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.